सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय सियाराम। आणि कोण बोलला सामाजिक उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी पाटबंधारे बांधकाम आम्ही मोहीम या अंतर्गत आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। पेडणे तालुका आणि पाणी अडवान पाणी जिरवा आणि या मोहिमेअंतर्गत आमच्या स्वामी जगद्गुरूंनी सांगितलं आहे की प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये असे बंधारे निर्माण व्हावेत आणि याचा फायदा बऱ्याचशा शेतकऱ्यांना आणि काय सगळ्यांना व्हावा या दृष्टीने पाणी अडवाणी पाणी जिरवा अशा तऱ्हेचं ही मोहीम आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी धारगळ कुशलबाग या ठिकाणी हा बंधारा बांधण्याचा आम्ही इथं संकल्प घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात या बांधकामाला आमच्या सुरुवात होणार आहे। तर आजचे जय श्रीराम। बोल बोल तू बोल। नमस्कार, माझे नाव रुपेश मदन नारोजी, ओशालबाग जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाचो एक माजी तालुका अध्यक्ष। आज या ओशालबाग विरनोडा सेवा केंद्रात एक मोहीम एक पाट बांधारा म्हणून एक आमकां स्वामीन जे कार्य दिल्लें आसा त्या कार्यक्रमाची सुरवात आम्ही आज हे करपाची ठरयलें आणि पयलो जो कार्यक्रम आमच्या पेडण्यान आमी घेतलेलो आसा आणि बरेचसे बांधार आमी बांधपाचे ठरयल्ले आसा। ह्यो जाल्या उपरांत आणि 8-10 दिसांनी आणि एक आमी बांधार अशें आमी टोटल 4 ते 5 तरी बांधार बांधपाचे अशें ठरयल्ले आसा। आणि ही मोहीम आज खूब खुशी दिसता, खूब आनंदी दिसता की ज्या संप्रदायान आमी काम करता आणि हे काम करता त्या संप्रदायान बरीचशी उपस्थिती आमकां लाभलेली आसा। खूब सांगपाक खूब बरें दिसता। आमचो तालुका अध्यक्ष एक थोड्याच वेळान येतलो, तो सुद्धा माहिती दितलो। त्याच पूर्वी म्हाका एक सांगशें दिसता की आमच्या विरनोड्या सेवा केंद्रांसून जे साईनाथ आपुले म्हणून एक आसा ते आज बरे प्रबोधनकार हे शिक्षण घेता आणि तांकां बरेचशे मार्क मेळ्ळेले आसा आणि ते बरेचशे पास जाल्लेले आसा बरेचशे मार्कात। आणि हेचो प्रचार प्रसार आज आमी गोंयांतच न्हू तर गोंया भायर सुद्धा करता। काल आमचो जो आजराज एक प्रोग्राम जालो जो पादुका दर्शन, तेजे पयलीं आमी वचून ते प्रत्येक गांवांत भोंवन प्रचार प्रसार केल्लो आसा। आमी अशें कार्य आज आमी कमीत कमी 2 वर्सां चालू आसता। आमकां आमच्या तालुक्यान अशें आयकूंक येता की रुपेश आनी साई खूब कमी दिसतात, पूण आमचे जे स्वामीन आमकां जे कार्य दिल्लें आसा ते आमचे भायर कार्य खूब आमचे चालू आसा आणि स्वामींचो आमकां खूब असो आशिर्वाद मेळ्ळो आसा। म्हाका एक सांगशें दिसता की जो प्रबोधनकार आज फुडें जो प्रबोधनकार जावपाचो असो निश्चित जातलो, तिचो प्रचार प्रसार आमकां सगळो चालू आसा। मी साई आपुलेक विनंती करता की जे स्वामीचे जे कार्य आसा की तो प्रबोधनकार आसा ह्या नात्यान तुका एक रिक्वेस्ट आहा की त्या कार्या बद्दल त्यांनी थोडीशी माहिती दिवपाची। जय सियाराम। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या संकल्पनेतून प्रेरणेतून असे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात। त्यातील हा एक सामाजिक उपक्रम म्हणजे बंधारे बांधवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा गावातील विहिरींना त्यांच्या झऱ्यांना पाणी लाभेल आणि गावातील म्हणजे सर्व जीवजंतू आहेत, पक्षी विक्षी आहेत, त्यांना ते पाणी पुरेल असे म्हणून हे बंधारे बांधण्याचं काम सर्व रामानंद संप्रदाय सर्व भारतभर करत आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्याच्या प्रेरणेने असे अनेक उपक्रम चालतात, त्यातील हा एक उपक्रम आहे। तो आसपास म्हणजे आज
पेडणे तालुका, रामानंद संप्रदाय पेडणे तालुका याच्यातर्फे इथे ओशालबाग, धारगळ इथे बंधारे बांधण्याचं काम सुरू होणार आहे. असे अनेक उपक्रम आमच्या रामानंद संप्रदायाचे जगद्गुरू रामानंदाचार्याच्या प्रेरणेने असे अनेक उपक्रम चालतात. त्यातील गेल्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये झालेला उपक्रम झाडे लावा झाडे जगवा, ग्लोबल वॉर्मिंगचा विचार म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजीने सर्वांना, भारतभर सर्वांना आवाहन केलं होतं की झाडे लावा. जगद्गुरू के प्रेम हेतू एक पेट, जसं एक पेट माँ के नाम नरेंद्र मोदीने हा संकल्प केला होता, तसंच जगद्गुरू नरेंद्राचार्यजीने हा संकल्प आपल्या भक्त, शिष्य, अनुयायी सर्व भारतभर जे रामानंद संप्रदाय आहेत त्यांना सर्वांना हे केला होता. आणि एक पेट जगद्गुरू के प्रेम हेतू म्हणजे जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये 1,49,000 भारतभर झाडे लावण्यात आलेली आहे या जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून. गोवाभरच नाही तर संपूर्ण भारतात हा संप्रदाय जिथे जिथे आहे तिथे तिथे हा संप्रदाय सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतो. दर 1, 2, 3 महिन्याने कार्यक्रम चालू असतात. आणि गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त 7 ठिकाणाहून 7 उपपीठाहून 7 पायी दिंड्या पालख्या निघाल्या होत्या. आमच्या बायगणी उपपीठ महादेवाचं मंदिर आहे उपपीठ, तेथून सुद्धा नाणीजपर्यंत चालत भाविक भक्तगण सर्व शिक्षक गेले होते. हा भारतभर उपक्रम चालू होता. आणि त्यातून काय संदेश द्यायचा होता लोकांना की झाडे लावा झाडे जगवा, जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला तो जो धोका आहे ग्लोबल वॉर्मिंगचा तो होता कामा नये. म्हणून जवळजवळ 7 पीठावरून दिंड्या आल्या होत्या. नाणीज येथे गोवा उपपीठ, नाशिक उपपीठ, नागपूर उपपीठ, मराठवाडा परभणी उपपीठ, तेलंगणा उपपीठ, पुणे उपपीठ, मुंबई उपपीठ अशा 7 पायी दिंड्या निघाल्या होत्या. ते 21 ऑक्टोबर जगद्गुरू नरेंद्राचार्यांच्या वाढदिवसानिमित्त ते नाणीजला पोचल्या. जवळजवळ नागपूरची दिंडी जवळजवळ मला वाटतं 1.5 महिना चालत होती. 1.5 महिना चालून ते जगाला संदेश देत चालल्या होत्या की झाडे लावा झाडे जगवा, नाहीतर हा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका पुढच्या येणाऱ्या पिढीला घातक ठरेल. म्हणून हा सुद्धा एक उपक्रम राबवण्यात आला. आता येत्या जानेवारीमध्ये 4 तारीख ते 19 तारीख पूर्ण भारतभर रामानंद संप्रदायातर्फे ब्लड कॅम्प राबवण्यात येईल. ब्लड डोनेशन कॅम्प राबवण्यात येईल 4 तारीख ते 19 तारीखपर्यंत. गेल्या वर्षी असाच उपक्रम चालवला होता. दरवर्षी हा जानेवारीमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प उपक्रम रामानंद संप्रदायातर्फे चालवण्यात येतो. गेल्या वर्षी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये 1,36,237 बाटल्या पूर्ण महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटका जिथे जिथे हा संप्रदाय आहे तिथे म्हणजे रक्तदान करण्यात आलं. आणि ते टोटल म्हणजे एकूण बाटल्या 1,36,270 कुपिका बाटल्या शासनाला देण्यात आल्या. गोवा शासनाला, महाराष्ट्र शासनाला, जिथं जिथं शासन आहे तिथं हा उपक्रम राबवून त्या गव्हर्मेंट याला शासनाला दिल्यात गेल्या. कारण विविध रुग्णांना गरजेवेळी रक्त मिळत नाही. या आमच्या संप्रदायातर्फे मोफत रक्त पुरवण्यात येतं. किडनी फेल्युअर असे अनेक कॅन्सर ज्यांना 15-15 दिवसात रक्त द्यावं लागतं असे अनेक रुग्ण आहेत या संप्रदायातर्फे रक्त पुरवण्यात येतं. असे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक उपक्रम आहे. जवळजवळ 41 उपक्रम हा संप्रदाय राबवतो जवळपास पूर्ण भारतभर. जगद्गुरू नरेंद्राचार्यांच्या प्रेरणेने संकल्पनेने हे उपक्रम चालत असतात. दर महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये काही ना काहीतरी उपक्रम चालू असतात. त्यातील हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्वामीजी सांगतात तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, हा त्यांचं घोषवाक्य आहे. तुम्ही जगात पण दुसऱ्याला जगवा, आणि दुसऱ्याला असं जगवा की तुम्ही जिवंतपणी हा देहच झिजवा चंदनापरी दुसऱ्यासाठी, पण मेल्यानंतरही तुमचा मरणोत्तर देहदान हा समाज उपयोगी आला पाहिजे. म्हणून मेल्यानंतरही तुम्ही मरणोत्तर
देहदान करायचं. आजपर्यंत या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याच्या संकल्पनेनं आजपर्यंत 166 मरणोत्तर देहदान करण्यात आलेले आहे या उपक्रमातर्फे. तसेच अवयवदानसुद्धा आजपर्यंत अवयवदान आणि नेत्रदान आणि त्वचादान जवळजवळ 98-99 पर्यंत हे त्वचादान आणि नेत्रदान करण्यात आलेलं आहे या रामानंद संप्रदायातर्फे.